आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। बदलापूर शहरात पाण्याचा विषय हा गंभीर होतोय। याच पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या मध्यावर बदलापुरातील काही स्वयंघोषित नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत 1 एप्रिल 2024 पासून MIDC कडून शहराला अतिरिक्त 5 MLD पाणी मिळणार अशा वल्गना केल्या। मात्र आता अर्धा महिना सरत आलाय तरी शहराला एक थेंब वाढीव पाणी मिळालेलं नाही। आम्ही आधीच सांगत होतो की हे सारं काही लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस अविनाश देशमुख यांनी शिंदे सेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर खोचक टीका केली आहे। तर सत्ताधारी पक्षात असूनही शहरातील भाजपचे स्थानिक नेते पाणी मिळत नाही म्हणून उपोषणाला बसणार असे जाहीर करतायत। जर सत्तेत असून अशी अवस्था असेल तर मग राजेंद्र घोरपडे यांनी राष्ट्रवादी पक्षात यावे, त्यांचे पक्षात स्वागत आहे असे म्हणत घोरपडे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याचे आमंत्रण देशमुख यांनी दिले। बदलापूर शहराची लोकसंख्या आता 4.5 लाखांच्या घरात गेली आहे। त्यात शहरात आवश्यक पाणी पुरवठ्यांपेक्षा जवळपास 9 MLD पाणी कमी पडतंय। त्यात बदलापूर शहरात दरवर्षी हजारोंच्या पटीनं वाढणारी लोकसंख्या आणि 1 एप्रिलपासून MIDCनं रहिवासी सोसायट्यांना पूर्णपणे पाण्याचे नवीन कनेक्शन देणे बंद केले असून शहरात पाणी समस्येनं आता डोकं वर काढलंय। येत्या 1-2 वर्षात बदलापूर शहरात पाण्यासाठी महायुद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील नेते मात्र बढाया मारण्यात व्यस्त आहेत। एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शहराच्या पाणी समस्येबाबत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार MIDCतून 1 एप्रिलपासून शहराला 5 MLD पाणी मिळेल अशी घोषणा केली। मात्र आता अर्धा महिना सरत आलाय तरी MIDC कडून बदलापूर शहराला एक थेंब सुद्धा पाणी वाढवून मिळालेलं नाही। त्यामुळे उगाच मोठ्या बढाया मारणाऱ्या व खोटी आश्वासनं देणाऱ्या नेत्यांनी बदलापूरकरांचे खरंच एप्रिल फूल केलंय असं देशमुख म्हणालेत। तर दुसरीकडे भाजपाचे गटनेते तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी काही दिवसांपूर्वीच MIDC कडून अजूनपर्यंत बदलापूर शहराला पाणी पुरवठा सुरू झाला नसल्यानं आपण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले। त्यांच्या या कृतीचा देशमुख यांनी खरपूस समाचार घेत सत्तेत राहून सुद्धा प्राणी प्रश्नांवर राजेंद्र घोरपडे यांना उपोषण करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादीत प्रवेश घ्यावा, आम्ही त्यांचे स्वागतच करू असे म्हणत राजेंद्र घोरपडे यांना राष्ट्रवादीत येण्याचे थेट निमंत्रण देशमुख यांनी दिले। लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या बदलापूर शहरात पाणी समस्या चर्चेचा विषय ठरली असून येत्या मतदानावर त्याचा परिणाम नक्कीच दिसून येईल। अशा घोषणा भारतीय जनता पक्षाच्या आणि शिंदे गटाच्या माध्यमातून आणि अजित पवार मित्रमंडळाच्या माध्यमातून किती दिवसापासून चालू आहे। राहिला प्रश्न बदलापूरच्या बाबतीत, मला वाटतं फेब्रुवारीच्या मध्य महिन्यामध्ये काहीतरी बदलापूरचे स्वयंघोषित नेते आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांना भेटायला गेले होते बदलापूरच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत। 1 एप्रिलपासून 5 MLD पाणी बदलापूरला देण्यात येईल अशा मोठमोठ्या वल्गना बदलापूरच्या लोकांना नागरिकांना करण्यात आल्या होत्या आणि त्याची मोठी जाहिरात करण्यात आली होती। आम्ही तर पूर्वी पण सांगतो हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे। पुन्हा सांगतो की हे जे 1 एप्रिलला बदलापूर शहराच्या नागरिकांना 5 MLD पाणी मिळणार आहे असं मोठमोठ्या जाहिराती झाल्या होत्या, त्याच वेळेस सांगितलं होतं हे लबाडाच्या घरचं आमंत्रण आहे आणि 1 एप्रिल हे एप्रिल फूल होणार आहे। आज 1 एप्रिलपासून किती दिवस झाले, आजची तारीख जवळपास 1 आठवडा उलटला तरी बदलापूरच्या शहराच्या लोकांना एक थेंब पाणी नाही आहे। आणि वरती विरोधी पक्ष लोक सोडून द्या हो, या सत्तेत असणारे लोकच बोलतात की आम्ही उपोषण करू। उलट मी त्यांना म्हणतो कशाला उपोषण करताना, उपोषण करायची हिंमत जर असेल तर तुम्ही तिथं बसा आणि या सरकारच्या विरोधात तुम्ही घोषणा द्या, या केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या विरोधात तुम्ही घोषणा द्या। आणि तेही जमत नसेल तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या, आम्ही तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करू आणि तुमची हे मागणी आहे ना ही मान्य करून सरकारकडनं करून घेऊ, याची शाश्वती आम्ही तुम्हाला देतो। आणि तेही जमत नसेल तर मी काय म्हणतो, गेल्या 10 वर्षापासून
तुम्ही या भिवंडी लोकसभा 123 लोकसभा मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करताय काय? या बदलापूर शहराचे लोकसंख्येचा प्रश्न तोच आहे. या मतदारसंघाचा प्रश्न तो आहे, बरोबर, मतदारसंघाचा या भिवंडी लोकसभेचा प्रश्नाचा तोच आहे. मग करता काय तुम्ही? गोट्या खेळताय काय? याच्या अगोदर तेच बोललो नाही, आता पण ते बोलतोय मी. माझं वैयक्तिक कोणाशी वाद नाही आहे. बदलापूर शहराचे लोक विकास बघतायत आणि तुम्ही काय बोलताय की मोदी साहेबांच्या नावावरती तुम्ही मला मतदान करा, मला निवडून द्या. मग तुम्ही काय करताय काय? तुम्ही लोकांना विश्वासात घेतात आणि तुमच्या माध्यमातून, सगळ्या चॅनलच्या माध्यमातून मी बदलापूरकरांना या भिवंडी लोकसभेच्या मतदारसंघाच्या 17 ते 18 लाख लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघाच्या लोकांना मी विनंती करतो आहे की हे भारतीय जनता पक्षाचे जे बाणगुळं जे आहेत हे तुम्हाला गृहीत पकडतात की हे कुठंच जाणार नाहीत. हे आम्हालाच वोटिंग करतील. की माझ्या मित्रांनो, माझ्या भावांनो, माझ्या मातांनो, तुम्हाला माझी विनंती आहे या सरकारच्या विरोधात आणि हे तुम्हाला गृहीत पकडण्याच्या विरोधात आवाज उठवा आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही यांना झटका दाखवा की नाही, जनसामान्य लोकशाहीची ताकद, संविधान वाचण्याची ताकद किती असते यांना दाखवूया आपण. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.